हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जी महत्त्वाची अपडेट येत आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे बी फार्म झालेले किंवा एम फार्म झालेले फ्रेशर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो फार्मा कोविजिलन्सचा कोर्स प्रोव्हाइड केला जातो। या कोर्स थ्रू मित्रांनो तुम्हाला रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। या कोर्स रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा या बॅच मध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो आपला मोबाईल नंबर दिलाय मित्रांनो, या मोबाईल नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, सिंपली व्हॉट्सअप मेसेज करायचे, सगळी डिटेल तिकडे प्रोव्हाइड केली जाईल। आता मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण वळू। तर मित्रांनो, जसं मी डीएमईआर ची जी काही आपली फार्मसीची वॅकन्सी होती त्याच्या रिलेटेड पण आधीच इन्फॉर्मेशन दिली होती, जेणेकरून आपल्या स्टुडंटने आधीपासून तयारी चालू केली होती। तर त्याचबरोबर मित्रांनो, आता डीएचे जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे याच्यामध्ये मित्रांनो 5000 पोस्ट इकडे वॅकन्सीज येणार आहेत। त्यामधल्या फार्मसीच्या वॅकन्सी किती असतील ते आणखीन कन्फर्म नाहीये, पण मित्रांनो हे 5000 पोस्ट जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे पद आहेत त्याच्या 5000 जागा वॅकन्सीज इकडे येणार आहेत। आणि मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही अपकमिंग काही डेज मध्ये एकदम फायनल पोझिशनला ही वॅकन्सी एक अप्रूव्हल आलं तर लगेचच ही वॅकन्सी येईल, त्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन येईल। याच्याबद्दल खूप साऱ्या स्टुडंटने मला मेसेजेस पण केलेले की सर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, बाकी सगळ्या गोष्टी। तर या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहेत की कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असेल। आणि मित्रांनो, जे फार्मसिस्ट डीएमईआरचा पेपर थोडा चांगला गेला नसेल त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी आता ही अपकमिंग डेज मध्ये येणारी आहे। मित्रांनो, स्क्रीनवरती जे दिसतंय ना, ही लास्ट टाइम जी सार्वजनिक आरोग्य विभागाची वॅकन्सी होती ती 2023 मध्ये आलेली होती। तर याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे मंडळ असतात आणि त्याच्यानुसार मित्रांनो वॅकन्सीज येत असतात। तर तुम्हाला इथे कुठल्याही एका मंडळामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल। जसं की इथे मित्रांनो तुम्ही जर बघितलं ठाणे मंडळ आहे, तर यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार नाही। तर तिथे मंडळ वाईज तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आहेत त्या बघून तुम्हाला काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल। तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी आपली आरडी फार्माची एक चांगली बॅच पण आपण प्रोव्हाइड लवकरच करणार आहे, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये आरडी फार्माची हेल्पलाईन आणि तुमचं सिलेक्शन फिक्स होईल। ठीक आहे, त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील। आणि हे जे वॅकन्सीचं नोटिफिकेशन जे येईल त्याच्याबद्दलच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर आणि त्याचबरोबर आरडी फार्मा टेलिग्राम चॅनलवर सगळ्या गोष्टी भेटतील। त्याची आरडी फार्मा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माण अधिकारी म्हणजेच आपलं फार्मासिस्ट। तर याच्यामध्ये पे मॅट्रिक तुम्हाला माहिती आहे 29,200 ते 92,300 हे असतं फार्मसिस्टचं। आणि याच्यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। सपोज गाईज तुमचं बी फार्म झालेलं असेल, म्हणजे फार्मसीमध्ये तुमची डिग्री झालेली असेल, तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही, तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत। कंडिशन मात्र एक, म्हणजे आपलं पीसीआयचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे, म्हणजे आपलं मेडिकलचं जे लायसन आपण सिंपल लँग्वेज मध्ये म्हणतो ते तुम्हाला लागेल। तुमचं बी फार्म झालेलं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत। तर मित्रांनो, जे रिसेंटली बी फार्म पास आउट स्टुडंट आहेत त्यांना जर या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही आतापासूनच त्याची तयारी ठेवा आणि तुमचं नाव हे सेंट्रल रजिस्ट्रेड फार्मसी काउन्सिलचे जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये गेलं पाहिजे। त्याच्या रिलेटेडची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा। ठीक आहे, हे झालं बी फार्म स्टुडंट साठी। आता आपण मित्रांनो हे डिस्कस करणार आहेत ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, म्हणजे डी फार्म झालेलं आहे। तर मित्रांनो, असे जे स्टुडंट आहेत ज्यांचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे त्यांचं डिप्लोमा कंप्लीट असायला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे, जे की मेडिकल स्टोअरवर तुम्ही वर्क केलेला असेल तो पण एक्सपिरियन्स इकडे चालेल। तर मित्रांनो, डिप्लोमा स्टुडंटला डीएमईआर मध्ये तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत होते। ठीक आहे, पण आता तुम्हाला या वॅकन्सी मध्ये जी अपकमिंग सार्वजनिक आरोग्य विभागाची वॅकन्सी आहे याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंटला 2 इयरचं एक्सपिरियन्स इकडे रिक्वायर्ड असणार आहे। आणि त्याचबरोबर रजिस्टर्ड फार्मासिस्ट तुम्ही असणं पण गरजेचं आहे।
तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट जर तुम्ही असाल, तुम्ही कुठेतरी मेडिकल वरती जॉब करा, त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर मित्रांनो या व्हिडिओचा मेन उद्देश जो होता ना, तर हे सांगण्याचं होतं की जे अपकमिंग वॅकन्सीज आहेत तर याचे 100% चान्स आहेत ही वॅकन्सी कधी पण येऊ शकते। जर त्या स्टुडंटचं फार्मसिस्ट बनायचं स्वप्न असेल, तुम्ही फार्मसिस्टसाठी तयारी करत असताल, तर खचून नका जाऊ, ही वॅकन्सी तुमच्या 100% कामाची आणि या वॅकन्सी मध्ये तुमचं 100% सिलेक्शन होईल। त्या उद्देशाने मित्रांनो आतापासूनच स्टडी स्टार्ट करा आणि याची आरडी फार्माची बॅच पण लवकरच स्टार्ट होणार आहे। बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या जो काही डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय त्यावरती मेसेज करा आणि ही बॅच आपली नोटिफिकेशन आल्या लगेच स्टार्ट होईल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन हे पण व्यवस्थित होणार आहे। आणि या वॅकन्सी मध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जो सिलेबस पॅटर्न असतो, रेशो असतो तो 80-20 चा असतो। म्हणजे टेक्निकलचा जो सिलेबस असणार आहे, जो फार्माचा पार्ट असणार आहे, ते 80 क्वेश्चन असतात आणि नॉन टेक्निकलचे जे मराठी असेल, इंग्लिश असेल, जीके असेल, रिझनिंग असेल, याचे फक्त 20 क्वेश्चन असतात। म्हणजे फार्माचं तुमचं कोर, आपलं जे कोर फार्मसीचे सब्जेक्ट असतात याचं प्रिपरेशन चांगलं असतं ऑब्विसली, तर तिकडे मराठी वगैरे मध्ये एवढे याच्यामध्ये लोड नाही येणार। तर तुम्ही फार्माचं सेक्शन परफेक्ट असेल, तुम्ही डिग्री डिप्लोमा मध्ये चांगलं स्टडी केला असेल, तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्स खूप वाढतात। तर त्याच्यासाठी मित्रांनो आतापासूनच एक व्यवस्थित प्लॅन करा आणि तयारी करा। आणि ही वॅकन्सी झाल्याच्या नंतर झेडपीची पण एक अपकमिंग वॅकन्सी आहे, पण त्याला थोडंसं जास्त टाइम आहे। तर आता ह्या 5000 पदामध्ये फार्मसिस्टचे किती पद असतात हे माहिती नाहीये। ही इन्फॉर्मेशन लगेच समजल्यानंतर आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवरती त्याची अपडेट प्रोव्हाइड केली जाईल। आणि त्याचबरोबर याच्यासाठी आपली लवकरात लवकर एक बॅच स्टार्ट होणार आहे, त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, त्यावरती मेसेज करू शकता। आणि मित्रांनो तुम्हाला कुठेही काही डाऊट असेल तर आपल्या नंबरवरती डायरेक्टली व्हॉट्सअप वरती पण मेसेज करू शकता। आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर मध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असताल तर मित्रांनो त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती लवकरात लवकर मेसेज करा आणि कोर्सला जॉईन करा। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।